नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण इथे बघतोय ढाबा स्टाईल चिकन मसाला। घरी बनवायची अगदी सोपी पद्धत आहे। तर यापूर्वी मी चिकन करी, चिकन रस्सा आणि चिकन सूप हे 3 व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केले आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की बघा। तर इथं आपण ढाबा स्टाईल चिकन मसाला घरी बनवत आहे आणि चवही ढाब्यासारखीच येते। चिकन मसाला झणझणीत होतो आणि जेवणाची चवसुद्धा वाढते। तुम्ही सुद्धा हा चिकन मसाला नक्की करून बघा। आपण बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग आपण ढाबा स्टाईल चिकन मसाला बनवायला सुरुवात करूया। चिकन मसाला रेसिपी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते ते आज आपण इथे बघणार आहे। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, विथ लेग पीस आहे। एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला, खूप सारी कोथिंबीर आहे। इथं खडा मसाल्यामध्ये एक चक्री फूल, 3 ते 4 काळी मिरी, 3-4 लवंग, 2 हिरवी वेलची आहे, एक दालचिनीचा तुकडा, एक तमालपत्र। इथं सुके मसाल्यामध्ये आहे 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा चिकन मसाला, अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे, 2 टोमॅटो बारीक करून घेतले, याची प्युरी करून घेतली। आता सर्वप्रथम आपल्याला चिकन मॅरिनेट करायला घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं चवीप्रमाणे आणि थोडी हळद घालून घ्यायची आणि हाताने छान हे व्यवस्थित लावून घ्यायचं। बघा इथं मस्त मी असं हाताने लावून घेते, म्हणजे आपले हे चिकनचे जे पीस आहे छान ज्युसी होती, चव भारी लागेल त्याची। हे बघा मस्त असं चोळून लावायचं। आता यावर झाकण ठेवायचं आणि साधारण फक्त 5 मिनिटासाठी हे आपल्याला मोरवर ठेवायचं आहे। आता सगळ्यात अगोदर इथं पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। आता तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे। इथं सर्वप्रथम लवंग, काळी मिरी, 1 चक्री फूल आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 2 हिरवी वेलची आणि तमालपत्र आणि त्यासोबत यामध्ये अर्धा चमचा जिरे आहे, हे घालून घेते मी। आणि हे मसाले फक्त आपल्याला एखादा मिनिटभर परतून घ्यायचे आहे। आता एखाद मिनिटभर हे मसाले छान तेलामध्ये झाले आहे। आता यामध्ये एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा हा यामध्ये घालायचा आणि कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत 3 ते 4 मिनिटासाठी हा परतून घ्यायचा आहे। आणि बघा इथे कांद्याला छान सोनेरी रंग आला आहे। आता आपल्याला यामध्ये हे टोमॅटोची प्युरी घालून घ्यायची आहे। मिक्सरला मी 2 छोट्या आकाराचे टोमॅटो घेऊन ते बारीक केले, त्याची प्युरी करून घेतली, ते यामध्ये घातली आहे। टोमॅटोची प्युरी आहे ते घातल्याने छान फ्लेवर उतरते या चिकन मसाल्यामध्ये। आपल्याला ही प्युरी 2 मिनिटासाठी छान व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायची आहे। आता इथे ही टोमॅटो प्युरी छान 2 मिनिटावर मी परतून घेतली। आता यामध्ये आपल्याला सुके मसाले घालून घ्यायचे आहे। इथं लाल तिखट आहे 1 चमचा, 1 चमचा चिकन मसाला, हळद आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं। आपण थोडं मीठ चिकन मॅरिनेट करण्यासाठी लावलं आहे, त्यामुळे मीठ जरा बेतानेच घाला। आता हे मसाले तेलामध्ये छान 3 ते 4 मिनिटावर तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। इथं 3 ते 4 मिनिटं झाली आहे। बघा काय मस्त असं तेल सुटलं आहे। चिकन व्यवस्थित 5-6 मिनिटं मॅरिनेट झालं आहे। आता यामध्ये आपण घालून घेऊया। आपण चिकन मसाला घरी बनवत आहे, अगदी ढाब्यासारखीच चव येते। त्याला मस्त असं मिक्स करून घेऊया। आता इथं मिक्सरचं थोडं भांडं पाणी धुवून घालते मी यामध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आणि इथं मी पाणी घालून घेते। यामध्ये मी फक्त अर्धा ग्लास पाण्याचा वापर करते, कारण चिकन मसाला आपला असा छान बनला पाहिजे म्हणून अर्धा ग्लास पाणीच घालायचं, जास्त पाण्यात नाही करायचा। मस्त अशी तरी आली आहे याला आणि यावर आता झाकण ठेवायचं। गॅस मंद आचेवर करून
आपल्याला हे चिकन 10 मिनिटे व्यवस्थित असं शिजून घ्यायचं आहे. आणि इथं जवळपास 10 मिनिटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. आणि तुम्ही बघू शकता, आहा क्या बात है, मस्त असा सुंदर सुगंध सुटला आहे. चिकनसुद्धा आपलं यामधलं शिजलं आहे. तर गॅस करायचा बंद. तुम्हाला मी एक पीस काढून दाखवते. हे बघा, बघा किती छान शिजलं आहे. बघा मस्त असं तरीबात झालं आहे. आणि ढाब्यामध्ये आपल्याला जसं मिळते एकदम तसंच झालं आहे. ढाब्यावरची चव घरी आली आहे. घरी बनवायची खूप सोपी पद्धत आहे. तुम्हाला सांगते, माझ्याकडे तर शब्दच उरले नाही बोलायला, एवढं सुवास एकदम दरवळला आहे घरभर. आता आपण हे काढून घेऊया. तर इथे आपलं ढाबा स्टाईल चिकन मसाला बनवून तयार आहे. आणि तुम्ही बघू शकता काय दिसते भारी, रंगही सुरेख आला आहे आणि चवीलाही असं भन्नाट झालं आहे. चिकन मसाला असा घरी बनवू शकतो. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं छान दाटसर अशी ग्रेव्ही आहे. मस्त असा तवंग आला आहे आणि असं लाजवाब बनला आहे. याचा सुवासही एकदम घरभर दरवळत आहे. तर तुम्हाला मग ही ढाबा स्टाईल चिकन मसाल्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.